कधीकधी असं होतं की एखादा अगदी सामान्य वाटणारा स्थानिक कार्यक्रम काहीतरी खूप मोठं आणि महत्त्वाचं सुरू करून जातो. आज आपण अशाच एका शिक्षण परिषदेबद्दल बोलणार आहोत. ही फक्त शिक्षकांसाठी एक बैठक नव्हती, तर एका मोठ्या डिजिटल क्रांतीची ती एक सुरुवात होती. चला तर मग पाहूया या परिषदेने इतिहासात आपलं नाव कसं कोरलं. ही गोष्ट आहे 18 मार्च 2026 ची. ठिकाण होतं चिंचवलीमधली आणि निमित्त होतं शेर्पे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचं. आता ही काही साधीसुधी बैठक नव्हती, तर हे एक असं व्यासपीठ होतं जिथे शिक्षक एकमेकांकडून शिकत होते आणि नवनवीन कल्पनांची देवाणघेवाण करत होते. आणि खरं तर इथेच भविष्याची पायाभरणी झाली. जरा विचार करा, एका बाजूला शिक्षकांची एक नेहमीसारखी दिसणारी परिषद आणि त्याच परिषदेतून एक असं मिशन, एक अशी मोहीम जन्माला आली जी संपूर्ण जिल्ह्याची डिजिटल ओळखच बदलू शकते. हो, हेच तर या परिषदेचं खरं वैशिष्ट्य आहे. एका स्थानिक बैठकीतून एका मोठ्या डिजिटल मिशनचा जन्म कसा झाला, हेच आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी या परिषदेच्या उत्साहाबद्दल आणि तिच्या आयोजनाबद्दल जाणून घेऊया. कोण कोण होतं, कुठे झाली होती ही परिषद आणि नेमकं काय घडलं? तर तारीख होती 18 मार्च 2026 आणि ठिकाण होतं चिंचोलीची जिल्हा परिषद शाळा. इथे शिक्षणतज्ज्ञ सूर्यकांत भालेकर, मुख्याध्यापक श्रीपाद बागडी आणि सखाराम खरात यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची छान सुरुवात झाली. आणि मग मुख्याध्यापक गोरक्षनाथ गायकवाड यांनी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं. आता या परिषदेचा मुख्य हेतू काय होता? तर तो होता शिक्षकांना योग्य दिशा देणं. आणि हे काम केलं केंद्रप्रमुख संजय पवार यांनी. त्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय गोष्टी इतक्या सोप्या करून सांगितल्या की उपस्थित शिक्षकांना त्यांच्या कामासाठी एक नवी ऊर्जा आणि स्पष्टता मिळाली. बरं, आता वळूया त्या महत्त्वाच्या विषयांकडे ज्यांवर या परिषदेत जोरदार चर्चा झाली. हे विषय म्हणजे जणू काही या भागातील शिक्षणाचा नवा अजेंडाच होता. पहिला आणि महत्त्वाचा विषय होता निपुण महाराष्ट्र. याबद्दल माहिती दिली केंद्र मुख्याध्यापिका वंशिका महाडेश्वर यांनी. आता हा कार्यक्रम आहे तरी काय, तर मुलांची वाचन, लेखन आणि गणिताची जी मूळ क्षमता आहे ती पक्की करण्यावर यात भर दिला जातो, जेणेकरून शिक्षणाचा पाया एकदम मजबूत होईल. पुढचा विषय होता स्क्वॉफ. नाव जरा अवघड वाटतंय, हो ना? पण सोप्या भाषेत सांगायचं तर शाळांची गुणवत्ता कशी तपासायची आणि ती अजून चांगली कशी करायची, यासाठीची ही एक चौकट आहे. यावर कुरंगवणे पश्चिम शाळेच्या उपशिक्षिका साक्षी राणे यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. आणि तिसरा महत्त्वाचा विषय होता PAT3 म्हणजे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट टेस्ट. ही एक अशी पद्धत आहे जिथे फक्त मार्कांना महत्त्व नाही, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होतोय हे पाहिलं जातं. आणि यावर शिडवणे कोणेवाडी शाळेच्या उपशिक्षिका सीमा वरुणकर यांनी प्रकाश टाकला. आतापर्यंत आपण पाहिलं की परिषदेत शैक्षणिक चर्चा झाली, पण आता आपण येऊया त्या भागाकडे ज्यामुळे ही परिषद खऱ्या अर्थाने वेगळी ठरली. आणि ती म्हणजे आपलं सिंधुदुर्ग. ही एक खास मोहीम. या परिषदेत एक खूप मूलभूत पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला. तो म्हणजे आपल्या गावाला, आपल्या परिसराला या डिजिटल जगात एक ओळख कशी मिळवून द्यायची. म्हणजे जगात कुठूनही कोणी आपल्या गावाविषयी माहिती मिळू शकेल. आणि या मोठ्या प्रश्नाचं उत्तर एका साध्या पण शक्तिशाली आवाहनातून मिळालं. शिडवणे शाळा क्रमांक 1चे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सगळ्यांना सांगितलं, आपल्या गावाची जी माहिती विकिपीडियावर नाहीये ती गोळा करून ठेवा. बघा किती सोपं पण महत्त्वाचं आवाहन. मग ही आपलो सिंधुदुर्ग मोहीम काम कशी करते? एकदम सोपं आहे. पहिली पायरी, विकिपीडियावर आपल्या गावाबद्दल काय लिहिलंय ते शोधा. दुसरी पायरी, जी माहिती तिथे नाही ती सगळी गोळा करा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, ही नवी आणि अचूक माहिती विकिपीडियावर टाका. बस, झालं काम. खरंच किती प्रभावी कल्पना आहे ही. बरं, कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यामागे बऱ्याच जणांचे हात असतात नाही का? चला आता या परिषदेतील काही कौतुकाच्या क्षणांबद्दल आणि पुढच्या वाटचालीबद्दल बोलूया. हे जे चित्र आहे ना, ते सगळं काही सांगून जातं. एकत्र येण्याची भावना, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती. जेव्हा सगळेजण एकत्र येतात तेव्हाच असे मोठे बदल घडतात. आणि याचं संपूर्ण श्रेय तिथल्या सर्व शिक्षकांना आणि उपस्थितांना जातं. आणि याच परिषदेत एक अजून आनंदाची बातमी होती.
सुरेंद्र यादव यांची केंद्रप्रमुख परीक्षेत निवड झाली आणि त्याबद्दल त्यांचं सर्वांनी मिळून खास अभिनंदन केलं. अशा वैयक्तिक यशाचं कौतुक झालं की सगळ्यांनाच एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अजय गटकळ यांनी खूपच छान सांभाळलं. आणि हो, या शिक्षण परिषदेला केंद्रातील सर्व शिक्षक आणि निमंत्रित इतक्या मोठ्या संख्येने आले होते, म्हणूनच हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. जशी ही आपलू सिंधुदुर्ग मोहीम सुरू झाली तसं आपल्या गावाचं काय? आपल्या गावची ओळख, तिथला इतिहास, तिथली माणसं यांची गोष्ट विकिपीडियावर आहे का? आणि जर नसेल तर ती तिथे पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?